नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत पिंपळे सौदागर मध्ये तुमच्यासाठी 2, 3 and 4 BHK चा प्रीमियम प्रोजेक्ट घेऊन. आणि हे गोविंद गार्डन बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण नेमके एक्झॅक्टली पिंपळे सौदागर मध्ये कुठे आहोत. तर हे लोकेशन म्हणजे अर्थात या भागातलं सगळ्यात प्रीमियम लोकेशन, जिथे तुम्हाला असेच प्रीमियम मल्टी ब्रँड स्टोर्स बघायला मिळतील. आणि हो, आजच्या आपल्या प्रोजेक्टच्या जवळच 500 एकरचा डिफेन्स लँड आहे. त्या डिफेन्स लँडचा ओपन व्ह्यू तुम्हाला लाईफ टाइम साठी असणार आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बघायला गेलं तर हा 5 एकरचा प्रोजेक्ट आहे. बाकी आणखी भरपूर गोष्टी इथे बघायला आहेत, त्या आपण ऍक्च्युअल साईट वरती जाऊन बघूया. कारण प्रोजेक्ट प्रीमियम आहे आणि इथले 2, 3 and 4 BHK अपार्टमेंट सुद्धा तेवढेच प्रीमियम असणार आहेत. मी इथे आलोय ते तुम्हाला हे एलिव्हेशन दाखवण्यासाठी, कारण घर आतमधून तर सुंदर असायलाच हवं, पण जर बाहेरून सुद्धा एलिव्हेशन एवढं युनिक आणि सुंदर असेल तर भारीच ना. आणि महत्वाचा मुद्दा काय, या 5 एकरच्या प्रोजेक्टमध्ये हे 4 आयकॉनिक टावर्स आहेत, जे एकमेकांशी कनेक्टेड असणार आहेत ब्रिजनुसार, जे की रिक्रिएशनल फ्लोज आहेत. आणि इथे तुम्हाला सर्व इंडोर अमेनिटीज मिळणार आहेत. एवढंच काय, तर बाकी सर्व अमेनिटीज सुद्धा वर्ल्ड क्लास आहेत. अहो, ॲक्वा जिम आहे, त्याचबरोबर हाफ ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इंडोर जिम सुद्धा 11,000 स्क्वेअर फीटची मिळणार आहे. क्लब हाऊस असणार आहे, मंदिर आहे आणि अशा बऱ्याचशा अमेनिटीज, योगा डेक पासून ते अगदी जॉगिंग ट्रॅक पर्यंत ऑलमोस्ट सगळंच. म्हणजे विचार करा किती भारी आहे ना हे सगळं. अर्थात घर आतमधून सुद्धा तेवढंच सुंदर आहे. आणि आज आपण इथला 4 BHK अपार्टमेंट बघणार आहोत. पण बघायच्या अगोदरच तुम्हाला सांगतो की जर तुम्ही अजूनही गेट सेट असेट मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि अजून एक तुमच्या फायद्याची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला याचं युनिट प्लॅन, जर फ्लोअर प्लॅन आणि मास्टर प्लॅन बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावरती क्लिक करा, मेसेज जाईल आणि थोड्याच वेळात तुम्हाला डिटेल्सही मिळतील. चला मग आता श्री गणेशा करूया, कारण या घराच्या दरवाजावरती सुद्धा तुम्हाला अगदी गणेशाचा असाच फोटो आणि तुमची नेम प्लेट सुद्धा मिळणार आहे. कारण सर्व शुभ गोष्टींची सुरुवात ही गणपती बाप्पापासूनच असते. आणि हो, इथे तुम्हाला 8 फूट उंचीचा दरवाजा, डिजिटल डोर लॉक आणि भरपूर काय मिळणार आहे. लेआउट सुद्धा तेवढंच सुंदर आहे. चला आज जाऊन बघूया. अरे वा, आत येताच ही लॉबी आपलं स्वागत करते. आणि खरं तर सांगायला झालं तर असं झालंय की आजकाल जेवणामध्ये मीठ जसं महत्वाचं आहे ना, तसं लोणचं सुद्धा तेवढंच महत्वाचं झालंय, जशी की या घरातील ही लॉबी. पण खरी मजा आहे तिथल्या या 4 BHKच्या स्पेशियस अँड ग्रँड लिव्हिंग एरियामध्ये. हा एवढा मोठा आहे कारण इथे तुम्हाला अगदी तसाच स्पेस आणि तेवढं सुंदर लेआउट मिळणार आहे. अजून एक गोष्ट, हा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया तुम्हाला एल शेप मध्ये मिळून जातो, तो सुद्धा एवढा जास्त भव्य. बरं, आता सोफा एल शेप डिझाईन करा किंवा असाच. आणि या घरामधल्या सर्व कॉमन एरियाज मध्ये तुम्हाला मिळणार आहे ऍक्च्युअल मार्बलची फ्लोरिंग. बघा ना किती भारी वाटते. आणि घरात व्हेंटिलेशन अँड सनलाईट सुद्धा तेवढा छान राहणार आहे इथल्या बाल्कनीमुळे, सॉरी स्कायडेकमुळे. चला बघूया जाऊन. अरे वा, इथे येताच तर मला एक फ्लॅशबॅक झाला. तो म्हणजे मी काही महिन्यापूर्वी आता एका विलाला गेलो होतो आणि त्या विलाच्या समोर असणारा वरांडा, ओपन स्पेस अगदी असाच वाटायचा. आणि मला तिथलीच आठवण झाली बरं का, कारण इथे असणारे हे स्काय डेक मध्ये जे सिट आउट केलेले आहेत, इथे ठेवलेलं प्लांटेशन आहे, हे सर्वच मला एका तशाच वरांड्याची वाईफ देतं. कारण 19 फुटांचा आहे आणि एवढा मोठा असल्या कारणाने अर्थात एखाद्या बंगलो सारखीच वाईफ येईल. मग विचार करा, ज्यावेळेस तुम्ही 28व्या मजल्यावरून या स्कायडेक मधून व्ह्यू बघाल, तो सुद्धा 500 एकरच्या अगदी ओपन अशा डिफेन्स लँडचा, तर किती मजा येईल. आणि तो व्ह्यू तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळेल, कारण गव्हर्नमेंटची, सेंट्रल गव्हर्नमेंटची डिफेन्सची जागा ही तशीच राहणार आहे आणि तिथे कुठेच एवढं हाय राईज कन्स्ट्रक्शन होणार नाही. तर आयुष्यभर फ्रेश हवा आणि नेचरच्या मजेमध्ये राहा. या ठिकाणी तुम्हाला असं टेबल तर डिझाईन करता येईलच, पण सोबत वर्क फ्रॉम होम स्पेस डिझाईन करता येणारे, प्लांटेशन करता येणारे, 3 साइड कवर्ड स्काय डेक असणारे, ग्लास फसाड्स आहेत, अँटी स्किडच्या वुडन टेक्स्चर टाईल्स असणार आहेत. त्यामुळं परिपूर्णता इथेच तुम्हाला मिळेल. बरं चला, आता एक सांगायचं राहिलं की हा 4 BHK बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे, म्हणून तुम्हाला या स्कायडेक मधूनच त्याचा ऍक्सेस सुद्धा मिळणार आहे तुमच्या पहिल्या बेडरूमचा. चला बघूया. आणि पहिली बेडरूमच आपल्याला सरप्राईज करते इथल्या साईज वरून. अगदी 13 बाय 11 साईजची तुमची बेडरूम आहे. आणि हो, आता इथे बघाल तर या बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला लॉबी मिळणार आहे. त्याचबरोबर इथे असणार आहे तुमचं पहिलं अटॅच्ड वॉशरूम. इथल्या सर्व वॉशरूम मध्ये फक्त जॅग्वारच्या फिटिंग्स असणार आहेत, त्या सुद्धा एकदम प्रीमियम सिरीज मध्ये.
वॉल टाईल्स सुद्धा अगदी युनिक कलर्समध्ये आहेत. अशा पॉप कलरमध्ये जेव्हा सगळे वॉशरूम वेगवेगळे असतात ना, तेव्हा खरंच ते घर भारी वाटतं. तिथल्या वॉशरूममुळे तिथली शान वाढते. बरं चला आता पुन्हा एकदा इथून लिव्हिंग एरियामध्ये जाऊया. आणि हे काय, बाहेरून तर दरवाजाच दिसत नाही, कारण ही कमाल आहे तिथल्या इंटेरियर डिझायनर्सची. तुम्ही सुद्धा अगदी असंच इंटेरियर डिझाईन करू शकता आणि तुमची ही बटरफ्लाय लेआउट मधली बेडरूम हाईड करू शकता. पण आता इथे कसं आहे ना, 3BHK मध्ये तुम्हाला ही बेडरूम तर मिळेल, पण तिकडची एक बेडरूम मायनस होणार आहे. बाकी तुमचा लिव्हिंग एरिया, डायनिंग एरिया, किचन हे सर्व ऑलमोस्ट सेम असणार आहे. आणि हो, 2BHK मध्ये ही बेडरूम अगदी अशीच हाईड होईल, अर्थात नसणार आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लिव्हिंग एरिया, डायनिंग एरिया, किचन, बाकी सर्व गोष्टी अशा स्पेशियस मिळणार आहेत. बाल्कनी सुद्धा मोठी असणार आहे. आणि 2BHK आणि 3BHKचे कार्पेट एरिया सुद्धा तसेच मोठे आणि जबरदस्त आहेत. पिंपळे सौदागरच्या कन्व्हिनियन्समध्ये तुम्हाला एवढा जबरदस्त प्रोजेक्ट बघायला मिळतो, जिथे तुमच्या गरजेचं प्रत्येक ऑप्शन अवेलेबल आहे. बरं चला आता लिव्हिंग एरियामध्ये आलेलोच आहोत, तर तुम्हाला हा डायनिंग सुद्धा दाखवून घेतो. हा डायनिंग एरिया तुम्हाला इथे दिसतोय किती मोठा आहे, कारण इथे ऑलरेडी 6 सीटर डायनिंग टेबल डिझाईन केलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा असाच डिझाईन करू शकता ना. आणि सोपं आहे इथून तुम्हाला जेवण सर्व करण्यासाठी, कारण इथे ओपन किचन कॉन्सेप्टचं किचन आहे. आणि त्यातल्या त्यात हा सर्विंग प्लॅटफॉर्म, जिथे ऑफिसला जाताना काही असेल तर ब्रेकफास्ट सुद्धा करता येईल. भारी आहे ना. बरं आता आत या. हे जवळजवळ 13 फुटांचं किचन तुम्हाला इथे मिळतंय, जिथे तुम्हाला एल शेपमध्ये हा क्वार्ट्सचं किचन प्लॅटफॉर्म मिळणार आहे. खूप सुंदर असं किचन आहे. एल शेप प्लॅटफॉर्म सोबत जागोजागी स्विच बोर्ड कनेक्शन्स. इथे तुम्हाला एक बेसिंग मिळणार आहे, ते असणार आहे तुमच्या कुकिंगसाठी, व्हेजिटेबल्स क्लीन करण्यासाठी. आणि इथे युटेन्सिल्स वॉशसाठी तुम्हाला आणखी एक बेसिंग मिळणार आहे, कारण हा तुमचा इन्क्लोज ड्राय एरिया, मागच्या बाजूला विंडो, तुमच्या वॉशिंग मशीन, फ्रीज, प्रत्येक एका उपकरणासाठी अगदी प्रॉपर अशी जागा असणार आहे. बघा सुंदर लेआउट आहे ना या घराचं. आणि अजूनही सांगतोय, जर तुम्हाला लेआउट, फ्लोअर प्लॅन, युनिट प्लॅन बघायचे असेल तर व्हॉट्सअपची लिंक तर दिलेलीच आहे. लगेच क्लिक करा आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करून सर्व माहिती घ्या, किंवा स्क्रीनवरती नंबर तर दिलेलाच आहे. पण आता आपण बघूया ती म्हणजे तुमच्या मुलांची बेडरूम किंवा ती कॉमन बेडरूम. पण तुम्हाला विश्वास नाही बसणार किंवा वाटणारच नाही ही कॉमन बेडरूम आहे. आणि त्याचं कारण हेच की इथल्या प्रत्येक बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे. आणि हो, बेडरूम सुद्धा अशीच स्पेशियस आणि मोठी. या बेडरूम मध्ये वॉर्डरोब पासून बेड डिझाईन करण्यापर्यंत सर्व काही तर असणारच आहे, तेवढा स्पेस तर दिलेलाच आहे. पण सोबतच इथे तुम्हाला फुल लेंथ विंडो सुद्धा मिळणार आहे. आणि हो, ही बेडरूम सुद्धा 10x12ची आहे, सोबत अटॅच्ड वॉशरूम सुद्धा विथ ग्लास पार्टिशन अँड डिफरंट थीम. या वॉशरूम मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी जॅग्वारच्याच फिटिंग्स मिळणार आहेत. आणि फक्त वॉशरूम नाही, तर इथे तुम्हाला अगदी बेडरूमच्या बाहेर हा कॉमन वॉश बेसिन एरिया आहे. आणि इथे पावडर रूमच्या नावावरती आणखी एक वॉशरूम दिलंय, कारण या पावडर रूम मध्ये सुद्धा तुम्हाला शॉवर पासून ते कमोड पर्यंत सगळं काही असणार आहे. म्हणजे भारी आहे की नाही. तर चला आता या प्रायव्हसी लॉबी मधून ज्यावेळेस आपण पुढे जातो, त्यावेळेस आपल्याला इथे मागच्या बाजूला एक बेडरूम दिसते आणि इथे एक बेडरूम दिसते. ही बेडरूम बघायच्या अगोदर माझी इच्छा आहे आपण ही बेडरूम बघूया, कारण इथे वॉक इन वॉर्डरोब सुद्धा आहे. आणि तुम्हाला जास्त वेळ वाट बघायला न लावता डायरेक्टली माझी इच्छा आहे की आपण वॉक इन वॉर्डरोब दाखवूनच घेऊया. काय म्हणता, भारी आहे की नाही. तुम्ही सुद्धा असंच वॉक इन वॉर्डरोब डिझाईन करू शकता. पण मी इथे डिझाईन केलं तर काय करेल माहिती, या बाजूला वॉर्डरोब डिझाईन करेल, खालच्या बाजूला शू साठी स्पेस एकदम प्रॉपर ठेवलाय. आणि इकडे ना मी एक मिरर लावेल, एक ड्रेसर टेबल लावेल, कारण माझ्या आईला सुद्धा असं वाटतं की घरामध्ये एक सुंदर असा स्पेशियस ड्रेसर टेबल असावा, आणि मी तोच डिझाईन इथे करेल. इवन वॉशरूम सुद्धा असणार आहे. हे वॉशरूम सुद्धा अगदी वेगळ्या थीम मध्ये आहे. सेम ब्रँड प्रीमियम फिटिंग्स आहेत. आणि ही तुमची स्पेशियस अशी सेकंड मास्टर बेडरूम. सॉरी प्रत्येक बेडरूम मध्ये जर वॉशरूम आहे तर प्रत्येक बेडरूमच तुमची मास्टर बेडरूम झाली ना. आणि मोठे मोठे फुल लेंथ विंडो तर तुम्हाला इथे दिलेलाच आहेत. इवन बघा, ही वॉल तुम्हाला प्लेन मिळते, मग तुम्ही इथे मेमरी वॉल करू शकता, तुमच्या फ्रेम्स लावू शकता. AC साठी परफेक्ट जागा आहे. एक मोठा असा सुंदर बेड. आणि कुठेच वॉर्डरोब डिझाईन करायची गरजच नाहीये, कारण वॉक इन वॉर्डरोब ऑलरेडी आहे. तर एक हॉबी स्पेस तुम्ही नक्कीच या बेडरूममध्ये डिझाईन करू शकता, कारण खूप सुंदर अशी बेडरूम असणार आहे. मला पर्सनली ही बेडरूम खूप जास्त आवडलेली. आणि हो, इथे बघायला गेलं तर ही मास्टर बेडरूम झाली, पण या बेडरूम मध्ये सुद्धा वॉक इन वॉर्डरोब. कमाल वाटतेय ना. पण आता बघून घ्या ना. पण आता आत येतात वॉक इन वॉर्डरोब बघण्यापेक्षा अगोदर जरा बेडरूम पण बघूया ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच कुठे, त्यात तर मजा आहे ना. पण खरी मजा बघा ना, कसली भारी इथल्या इंटेरियर मध्ये. म्हणजे असाच वॉलपेपर, हे तर टेक्स्चर आहे, म्हणजे 3D असणार आहे. तुम्ही सुद्धा असं डिझाईन करू शकता.
जर हवं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या बेडरूम मध्ये असाच बेड डिझाईन करता येणार आहे. आणि तुम्हाला इथे सुद्धा कुठल्याही प्रकारचा वॉर्डरोब दिसत नाहीये, कारण इथेही तुम्हाला वॉक इन वॉर्डरोब मिळणार आहे. इवन असेच काउचेस, चेअर्स, वर्किंग स्टेशन डिझाईन करण्यासाठी भरपूर जागा आहे. आणि याची साईज जर ऐकाल तर तुम्ही चकित व्हाल, कारण 11 बाय जवळजवळ 15.5 साईजची बेडरूम आहे. 15.5. एखाद्या लिव्हिंग साईज एवढी तर बेडरूम साईज आहे इथे. आणि त्यातलं त्यात फुल लेंथ विंडो, म्हणजे बेडवरती आराम करत करत सकाळ झालेली लगेच कळेल. आणि जर तुम्हाला ब्लॅकआउट आवडत असेल तर ब्लॅकआउट कर्टन सुद्धा लावू शकता आणि हवं तेव्हा ओपन करू शकता. भारी आहे की नाही? बरं चला आता आत या, तुम्हाला इथला सुद्धा वॉक इन वॉर्डरोब दाखवून देतो. हा इथला वॉक इन वॉर्डरोब. इथे सुद्धा असा वॉर्डरोब डिझाईन करा. इथे एक मिरर, झाला ड्रेसर स्पेस तयार. आणि या बाजूला ब्लॅक थीम मध्ये वॉशरूम, कारण आता मास्टर बेडरूम मध्ये राहणारा माणूस सुद्धा तेवढाच प्रीमियम असेल, तर त्या व्यक्तीसाठी या घरातील सर्वच वस्तू प्रीमियम. आता लोकेशन सुद्धा पिंपळे सौदागर असणार आहे, ते सुद्धा गोविंद गार्डनच्या जवळ. सर्व कनेक्टिव्हिटी अगदी तुमच्या घराजवळ. म्हणजे तुम्हाला PCMCचा ऍक्सेस हवाय किंवा पुण्याचा ऍक्सेस हवाय, दोन्ही ऍक्सेस पिंपळे सौदागरमध्ये राहत असल्यामुळे अगदी सोपा. डायरेक्टली तुम्ही नाशिक फाटा भोसरीला जाऊ शकता. आणि एवढ्या भारी लोकेशनवरती हा तुमचा 4, 3 and 2 BHK अपार्टमेंट असणार आहे. काय म्हणताय? घर तर आवडलंय, सगळंच भारी, पण कार्पेट एरिया तर अगदी 1630 स्क्वेअर फीटचा हा 4 BHK अपार्टमेंट आहे. इथे तुम्हाला 3 BHK सुद्धा 1305 स्क्वेअर फीटचा असणार आहे. म्हणजे काही गोष्टी फक्त मायनस केल्या तर जवळजवळ सर्व लेआउट सेम असणार आहेत. आणि हो, तो ओपन व्ह्यू सुद्धा 500 एकरचा. आणि महत्वाचं म्हणजे 2 BHK सुद्धा आहे ना, तो सुद्धा 848 स्क्वेअर फीटचा. आणि इथे प्राइसिंग सुरू होऊन जाते 1.34 CR ऑल इन्क्लुसिव्ह पासून. तुम्हाला जर अजूनही 3 BHK, 4 BHK आणि बाकी व्हेरियंटच्या डिटेल प्राइसिंग हवे असतील, आणखी तुम्हाला फ्लोर प्लॅन, युनिट प्लॅन हवे असतील, प्रोजेक्ट डिटेल हवे असतील, तर लगेच आमच्या नंबरवरती कॉल करा. आणि हो, फक्त कॉल करू नका, तर लगेच साईट व्हिजिटला कधी यायचं हे सुद्धा विचारा. कारण आता हा प्रोजेक्ट जो आहे तो प्री लॉन्चमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही लवकर या आणि प्री लॉन्चमधले बेनिफिट्स घ्या. मी नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत असतो, प्री लॉन्चमध्ये तुम्हाला डिस्काउंट्स मिळतात, ऑफर्स मिळतात, त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि लवकर व्हिजिटला या, म्हणजे तुमच्या हातातून ही संधी जाणार नाही. आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. त्यामुळे व्हिजिटला नक्कीच लवकर या आणि अनुभव घ्या पिंपळे सौदागरमधल्या या सुंदर अशा ओपन व्ह्यू सोबत असणाऱ्या 3, 4 and 2 BHK अपार्टमेंटचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आणि हो, जर अजूनही तुमचं गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशन आणि फ्लॅट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.